बातमी अयोध्येमधून आहे। महाराष्ट्रामधील काही गुरुजी अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या या गुरुजींकडून अयोध्येमध्ये होम हवन केला जातोय। अयोध्येमधील राम मंदिराचं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी होम हवन केलं जात आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि राम मंदिराचं जे संपूर्ण कार्य आहे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी महाराष्ट्रातले 36 पुजारी जे आहेत ते अयोध्येमध्ये अनुष्ठान करतायत, होम हवन करतायत आणि वेदांचे पठण जे आहे ते करतायत। गेल्या 1.5 वर्षापासून अयोध्येमध्ये हा सगळा उपक्रम जो आहे तो सुरू आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी हे गुरुजी जे आहेत ते वेदांचं पठण करताना पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला हे जे वेदांचं पठण करतायत आपण त्याच्या आधी सुरुवातीला धून ऐकूया। पाहतोय की हे वेदांचं पठण जे आहे ते या ठिकाणी गुरुजींकडून करण्यात येते। आपण पाहतोय की शिवलिंगावरती या ठिकाणी पाण्याचा जलाभिषेक जो आहे तो सातत्याने सुरू आहे आणि या ठिकाणी कुंड जे आहे ते कुंडामध्ये होम हवन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। जवळपास हे 36 पुजारी जे आहे ते महाराष्ट्रातले गेल्या 1.5 वर्षांपासून अयोध्येमध्ये अनुष्ठान करतायत। संपूर्ण राम मंदिराचं कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं याच्या मागची ही संकल्पना आहे आणि गेल्या 1.5 वर्षांपासून अयोध्येमध्ये हे अनुष्ठान जे आहे आणि होम हवन त्याचबरोबर मंत्रोपचाराच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो अयोध्येमध्ये पार पाडला जातोय। कॅमेरा पर्सन राकेश सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी।